नमस्कार. महाराष्ट्रात जमिनीचा व्यवहार करण्याचा विचार असेल तर ही माहिती खूप महत्त्वाची आहे, कारण सरकारने एक असा नियम आणलाय जो थेट जमिनीच्या मालकीवर परिणाम करू शकतो. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. हो, हे अगदी खरंय. म्हणजे बघा, सरकारने थेट शेतजमीन खरेदी विक्रीच्या नियमांमध्येच एक मोठा बदल केलाय. आता प्रश्न असा आहे की नेमका काय आहे हा बदल? चला सविस्तरपणे पाहूया. तर गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र शासनाने जमिनीच्या तुकड्यांसाठी एक नवीन मिनिमम लिमिट ठरवले. म्हणजे काय की आता वाटेल तेवढा छोटा जमिनीचा तुकडा विकता किंवा विकत घेता येणार नाही. त्यावर आता बंधनं आली आहेत. हे बघा, हीच आहे ती ऑफिशियल नोटिफिकेशन, म्हणजे अधिकृत अधिसूचना. तारीख आहे 8 ऑगस्ट 2023. याच एका कागदामुळे जमिनीच्या व्यवहाराचे सगळे नियम आता बदलले आहेत. आणि गंमत म्हणजे हा बदल काही नवीन कायद्यात नाहीये. हा थेट 1947 सालच्या, म्हणजे विचार करा, अगदी स्वातंत्र्याच्या वेळच्या कायद्यात बदल करण्यात आलाय. इतका जुना कायदा. पण मग प्रश्न पडतो की हा मूळ कायदा होता तरी कशासाठी? काय गरज होती त्याची? पण थांबा, एक प्रश्न मनात येतोच की मुळात जमिनीचे तुकडे होण्यापासून रोखायची गरजच का पडली? ह्याच्या मागे एक महत्त्वाचं ऐतिहासिक आणि आर्थिक कारण आहे. या कायद्याचं मूळ उद्दिष्ट आहे तुकडे बंदी. आता तुकडेबंदी म्हणजे काय? सोप्पं आहे. शेतजमिनीचे छोटे छोटे अगदी अव्यवहार्य तुकडे होऊ नयेत हे पाहणं. आता हे अजून सोपं करून सांगतो. समजा एक मोठं शेत आहे, त्याचे 10 लहान लहान तुकडे झाले. मग काय होणार? प्रत्येक तुकड्यावर शेती करणं महाग पडणार, अवघड होणार. अरे, साधा ट्रॅक्टर फिरवायचा म्हटलं तरी मुश्किल होऊन बसेल. आणि याचा परिणाम साहजिकच उत्पादन घटणार आणि शेतकऱ्याचं नुकसान होणार. हेच नुकसान टाळण्यासाठी हा तुकडेबंदी कायदा आणला गेला होता. बरं, जुनी गोष्ट तर समजली, पण आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. या नवीन नियमात सरकारने नेमके आकडे काय ठरवले आहेत? म्हणजे जमिनीसाठी नवीन रूल आहे तरी काय? या नियमांमध्ये 2 मुख्य प्रकारच्या जमिनींबद्दल बोललं गेलंय. पहिली म्हणजे जिरायत जमीन. जिरायत म्हणजे काय? तर जी पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते, म्हणजे कोरडवाहू. आणि दुसरी आहे बागायत जमीन, जिथे सिंचनाची सोय असते, म्हणजे जिथे पाण्याची पक्की सोय आहे. तर नव्या नियमानुसार जिरायत जमिनीसाठी, म्हणजे कोरडवाहू जमिनीसाठी मिनिमम एरिया आता ठरवला आहे 20 आर. आणि बागायत जमीन म्हणजे जिथे पाण्याची सोय आहे, तिथे हाच आकडा आहे 10 आर. पण आता प्रश्न पडतो की हे आर म्हणजे नक्की काय? तर बघा, आर हे एरिया मोजायचं एक युनिट आहे. 1 आर म्हणजे 100 चौरस मीटर. अजून सोपं करायचं तर साधारणपणे 10 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद जागा. आता कल्पना आली असेल. आता या तक्त्याकडे पाहिलं की एक गोष्ट लगेच लक्षात येते. नाशिक असो, पुणे असो किंवा नागपूर, जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये आता जिरायत जमिनीसाठी कमीत कमी 20 आर आणि बागायतसाठी 10 आर हेच प्रमाण लागू होणार आहे. म्हणजे सरकारने काय केलंय तर सगळ्या नियमांमध्ये एकसारखेपणा आणायचा प्रयत्न केलाय. ओके, नियम तर आता आपल्या लक्षात आले, पण याचा थेट परिणाम जमीन मालकांवर काय होणार? चला आता हे महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊया. तर मग सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा परिणाम काय? तो हा की आता जिरायत जमिनीसाठी 20 आर आणि बागायतसाठी 10 आरपेक्षा कमी जमिनींची खरेदी विक्री किंवा अगदी वाटणी करणं सुद्धा कायद्याने शक्य नाहीये. सरकारच्या मते यामुळे शेती जास्त फायदेशीर होईल आणि नियमांमध्ये एकसूत्रता येईल. पण प्रश्न हा आहे की खरंच असं होईल का? थोडक्यात सांगायचं झालं तर हा एक असा निर्णय आहे जो महाराष्ट्रातल्या जमिनीच्या प्रत्येक व्यवहारावर परिणाम करणार आहे. पण या निर्णयामुळे खराच शेतीचं अर्थकारण बदलेल का? लहान शेतकऱ्यांचं काय होणार? असे अनेक प्रश्न आहेत जे आपल्याला विचार करायला लावतात की या नव्या धोरणामुळे महाराष्ट्रातील शेतीचं भविष्य नेमकं कसं असेल.